नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेस मध्ये आपलं स्वागत करतो। आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 पाहायचा आहे। त्याच्या अगोदर आपल्याला महत्त्वपूर्ण काही गोष्टी आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं अतिशय सोपं आहे। हे आपल्याला जर समजलं तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 ही सोडवता येईल, अतिशय सोपं आहे। या ठिकाणी बघा, if alpha and beta are roots of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0, तर या ठिकाणी अल्फा जो आहे हा अल्फा काय असतो, मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a। बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्लस असतो। काय असतो, हा अल्फा असतो। त्याच्यानंतर बीटा काय असतो, हा बीटा काय असतो, बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a। हा असतो अल्फा आणि हा असतो बीटा। या ठिकाणी बघा प्लस दिला आहे, या ठिकाणी मायनस दिलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याच्यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवू शकतो आणि दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे उदाहरण आपण सोडवू शकत असतो। तर यामध्ये अल्फा प्लस बीटा यांची जेव्हा सम असते तेव्हा आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए या ठिकाणी असतं। तसेच अँड अल्फा इंटू बीटा, जेव्हा अल्फा इंटू बीटा म्हणजे यांचा प्रोडक्ट जेव्हा आपल्याला काढायचं असतो तेव्हा आपल्याला काय असतो, मिळतो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए। या पद्धतीने आपल्याला घ्यायचं असतं। तसेच या ठिकाणी दिलेला आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ax square plus bx plus c is equal to 0 depends on the value of bx square minus 4ac। आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की b square minus 4ac ची व्हॅल्यू आपण कशी काढतो, हे आतापर्यंत आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये पण शिकलो आहोत। तसेच b square minus 4ac is called discriminant and is denoted by Greek letter delta। हा कशाने, बी स्क्वेअर मायनस 4ac यालाच काय म्हणतोय आपण, काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट। डिस्क्रिमिनंट त्या ठिकाणी डिनोटेड कशाने करता, या ठिकाणी डेल्टा, याला काय म्हणतात, डेल्टा म्हणतात। हा ग्रीक लेटर आहे। त्याच पद्धतीने इफ डेल्टा इज इक्वल टू 0, जेव्हा डेल्टा काय राहील, 0 राहील, द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन रियल अँड इक्वल। जेव्हा डेल्टा काय राहील, 0 राहील, तेव्हा द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन काय, रियल अँड इक्वल असत। कधी, जेव्हा डेल्टा कसा राहील, 0च्या समान राहील, तेव्हा डेल्टा इज इक्वल टू 0 राहील, तेव्हा त्या ठिकाणी रियल अँड इक्वल राहील। तसेच डेल्टा ग्रेटर दॅन 0 पेक्षा जेव्हा डेल्टा काय राहील, मोठा राहील, तेव्हा देन द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन रियल अँड अनइक्वल। या ठिकाणी काय आलं, समान, मुळे कसे असतील, समान, आणि त्या ठिकाणी वास्तव आणि समान या ठिकाणी राहतील। तसेच या ठिकाणी काय, रियल अँड अनइक्वल म्हणजे रियल म्हणजे काय, वास्तव राहील, आणि काय, भिन्न राहील। या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तसेच डेल्टा लेस दॅन 0, डेल्टा जेव्हा 0 पेक्षा काय राहील, लहान राहील, लेस राहील, देन द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रियल। म्हणजे या ठिकाणी जेव्हा डेल्टा हा 0 पेक्षा लहान राहील तेव्हा त्याची मुळे काय राहतील, त्या ठिकाणी वास्तव संख्या नसतात। या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। परत एकदा या ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू 0, देन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन रियल अँड इक्वल। डेल्टा ग्रेटर दॅन 0, देन द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन रियल अँड अनइक्वल। त्याच पद्धतीने डेल्टा लेस दॅन 0, then the roots of quadratic equation are not real।
तसेच आपल्याला पुढे दिलेला आहे द क्वाड्रॅटिक इक्वेशन whose roots are alpha and beta is x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. या पद्धतीने आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याची मुळे अल्फा व बीटा असतात ते वर्ग समीकरण ax स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये काय अल्फा प्लस बीटा एक ब्रॅकेट कंप्लीट x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 या पद्धतीने असतं. तर आपल्याला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट घ्यायचं आहे 2.5. जर तुम्हाला लिहायचं असेल तर टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 पाहायचे अतिशय सोपी आहे. यामध्ये दिला आहे ऍक्टिव्हिटी दिली आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये दिला आहे b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस 5. या पद्धतीने हे काय डेल्टा आहे त्याला आपण म्हणत असतो डिस्क्रिमिनंट म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी आपण डेल्टाने या ठिकाणी दर्शवत असतो. तर याचे नेचर ऑफ रूट्स काय आहेत बघा. त्या ठिकाणी आपण घेतलं होतं डेल्टा ग्रेटर दॅन 0. जेव्हा डेल्टा हे ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय 0 पेक्षा मोठा असतो. काय डेल्टा 0 पेक्षा काय असतो मोठा असतो तेव्हा रियल अँड अनइक्वल असतात. काय असतात रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल असतात. तसेच जर का b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस 5 म्हणजे काय जर डेल्टा हा 0 पेक्षा लहान राहिला म्हणजे डेल्टा लेस दॅन 0 तेव्हा काय असतं तेव्हा त्या ठिकाणी नॉट नेचर ऑफ रूट काय असतात त्या ठिकाणी नॉट रियल. काय असतात नॉट रियल. या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. तर काय फरक आहे की जेव्हा डेल्टा हा 0 पेक्षा काय मोठा असतो डेल्टा ग्रेटर दॅन 0 आणि डेल्टा लेस दॅन 0. जेव्हा ग्रेटर असतो डेल्टा तेव्हा रियल आहे अनइक्वल आणि जेव्हा लेस असतो डेल्टा 0 पेक्षा तेव्हा त्या ठिकाणी काय नॉट रियल असतो. आता पुढे आहे सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -7 दिलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे आणि त्याचा प्रोडक्ट दिला आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 5. मग आपल्याला सम दिली -7 आणि इथं काय दिले प्रोडक्ट दिला आहे 5. आता आपल्याला काय तयार करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तयार करणार. मग तयार करताना आपल्याला काय घ्यायचंय जेव्हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं तेव्हा आपण x स्क्वेअर मायनस एक अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे आपल्याला दिलेलं आहे. याच्यानुसार अल्फा इंटू बीटा. मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल व्हॅल्यूज पुट करावं लागतील. मग आपण व्हॅल्यूज पुट करू या ठिकाणी इक्वेशन तयार करू. मग समजा या ठिकाणी आपण व्हॅल्यू घेऊ x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय दिले सम म्हणजे काय सम म्हणजे काय प्लस काय दिलेले आहे या ठिकाणी -7. मग या ठिकाणी -7 ओके -7 घेतल्यानंतर हा इंटू ला ठिकाणी x प्लस अल्फा इंटू बीटा प्रोडक्ट काय दिला आहे इंटू प्रोडक्ट काय दिला आहे 5 इज इक्वल टू 0.
म्हणजे आपल्याला इक्वेशन काय तयार करता येईल बघा, एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर हा मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल, प्लस 7 इंटू एक्स 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येईल. आपल्याकडे सम दिलेली होती आणि प्रोडक्ट दिलेलं होता. याच्यानुसार आपण काय तयार करू शकतो, याच्यानुसार आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येतं. परंतु त्याच्यासाठी आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा इंटू बीटा ब्रॅकेट कम्प्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हे जर माहिती राहिलं तर आपल्याला या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यूज आपल्याला पुट करता येतील. अल्फा प्लस बीटा आणि या ठिकाणी अल्फा इंटू बीटा काय होतं 5 आणि अल्फा प्लस बीटा काय होतं त्या ठिकाणी -7. या पद्धतीने आपण पुट करून हे अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करता येतं. तसेच आपल्याला आता पुढचं दिलं आहे इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता आपल्याला माहिती की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा आणि बीटा. मग या ठिकाणी दिलं आहे 2x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी अल्फा प्लस बीटा, सुरुवातीला तुम्हाला अल्फा प्लस बीटा काय असतं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे की -b/a असतं. मग अल्फा आता -b याच्या अगोदर आपल्याला a b c च्या व्हॅल्यू माहिती असणं गरजेचे आहे. मग a b c आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा a बघा या ठिकाणी 2, b 4 आणि c काय -3 काय आहे -3. ओके, या पद्धतीने एबीसी च्या व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. मग आपल्याला एखादी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. मग आता या b काय 4 इज इक्वल टू 4/a काय आहे 2 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं 2 मिळालं. तसेच आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आहे अल्फा इंटू बीटा घ्यायचं आहे. अल्फा इंटू बीटा घ्यायचं आहे. आता अल्फा इंटू बीटा काढायचं. मग अल्फा इंटू बीटा काय करावं लागेल आपल्याला, अल्फा इंटू बीटा साठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा अल्फा इंटू बीटा असतं तेव्हा आपण काय घेतो, अल्फा इंटू बीटाच्या वेळेस आपल्याला घ्यावं लागतं इज इक्वल टू c/a. आता c/a आपल्याला घ्यायचं असतं. मग आपल्याला c ची व्हॅल्यू माहिती हो a b c. हा a b c आपल्याला माहिती. मग c काय आहे -3. या ठिकाणी c काय आहे -3. ओके, आणि a काय 2 आहे. ओके, घेतला. मग आपल्याला मिळाला अल्फा इंटू बीटा काय मिळाला -3/2. आपल्याला सुरुवातीला अल्फा प्लस बीटा मिळाला, नंतर अल्फा इंटू बीटा आपल्याला मिळाला. अल्फा प्लस बीटा मिळाला त्या ठिकाणी 2 आणि अल्फा इंटू बीटा काय मिळाला -3/2. या पद्धतीने अतिशय सोपे ऍक्टिव्हिटीज होत्या, 3 दिलेल्या होत्या अतिशय सोपे. तर टेक स्क्रीनशॉट. आता आपल्याला क्वेश्चन बघायचं, फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. अतिशय सोपा आहे. याठिकाणी बघा x² + 7x - 1 इज इक्वल टू 0. आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल. मग या ठिकाणी आपण लिहू कम्पेअरिंग. आता कम्पेअर करायचं कोणाशी कम्पेअर करायला आपल्याला, त्या ठिकाणी x² + 7x - 1 इज इक्वल टू 0 with ax² plus bx plus c is equal to 0. याची आपल्याला ax² plus 7x minus 1 is equal to 0 काय करायचं आपल्याला कम्पेअर करायचं आहे. मग आता काय करणार आपण कम्पेअर करायचं, तर मग आता आपल्याला सुरुवातीला a b c च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. आता a आपण त्या काढलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे a b आणि c च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग कसं काढणार आपल्याला माहिती की
इथं एक जर कुठली संख्या नाही म्हणजेच काय येणार 1 येणार 1 इंटू एक्स एक्स मिळतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळाला 1. त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे बी एक्स जवळ या ठिकाणी एक जवळ काय बी म्हणजे हा बी आहे किती आहे 7 ओके. त्याच्यानंतर सी बघा या ठिकाणी सी दिलेला आहे ओके हा तुमचा आहे सी -1. या पद्धतीने ए बी सी ची आपण व्हॅल्यू लिहून घ्यायची सुरुवातीला. ए बी सी च्या व्हॅल्यू लिहिल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल डिस्क्रिमिनंट म्हणजे काय की डिस्क्रिमिनंट म्हणजे काय b² - 4ac या पद्धतीने आपण त्याला घ्यायचं असतं आणि त्यालाच आपण डेल्टा म्हणतो. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ डेल्टा काय घ्यायचं आपल्याला डेल्टा हा डेल्टा यालाच आपण इक्वल त्या ठिकाणी काय डेल्टा b² - 4ac म्हणजे याला काय म्हणतो आपण डेल्टा म्हणतो इज इक्वल टू याची व्हॅल्यूज टाकायचं आपल्याला. आपलं b आहे 7 या ठिकाणी 7² घेऊन घेऊ. त्याच्यानंतर -4 a काय आपला बघा a1 आहे इंटू 1 आणि c काय आहे c आहे -1 इंटू c काय -1 या पद्धतीने आपल्याला घेऊन घ्यायचं. मग काय करणार या ठिकाणी 7² 49 या ठिकाणी 1 इंटू 1 1 -1 इंटू 4 जर केला तर आपल्याला मिळतो दोन निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लाय कधी काय होतो पॉझिटिव्ह म्हणजे या ठिकाणी काय आला प्लस 4 49 प्लस 4 जर केलं तर आपल्याला काय मिळतो 49 प्लस 4 आपल्याला मिळतो 53 ओके. म्हणजे डेल्टा आपल्याला काय मिळाला 53 आपल्याला डेल्टा मिळाला. बघा इथं परत एकदा 4 1 चा 4 -1 म्हणजे -4 आणि -1 म्हणजे काय आला दोन निगेटिव्ह नंबर्सचा मल्टिप्लाय कधी असतो पॉझिटिव्ह म्हणजे त्या ठिकाणी +4 आला. 49 प्लस 4 किती 53 डेल्टा काय मिळाला आपल्याला 53. तसेच पुढे या ठिकाणी 2y² - 5y + 10 = 0 या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कंपेअरिंग करावं लागेल. कंपेअरिंग y आणि आपण सुरुवातीला 2y² - 5y + 10 = 0. मग आता काय करायचं आपल्याला कंपेअर करायचं कोणासोबत त्या ठिकाणी आता इथं x घेतला आपण या ठिकाणी y आहे म्हणून या ठिकाणी आपण घेणार ay² - a म्हणून या ठिकाणी आपल्याला मायनस घ्यायचं आहे -ay² - आपल्याला घ्यायचं आहे by + c = 0 या पद्धतीने आपल्याला घेऊन घ्यायचं. मग घेतल्यानंतर आता आपण काय करणार आता आपण a b आणि c ची व्हॅल्यू लिहून a आहे आपला 2 b आहे -5 b आहे आपला -5 आणि c आहे 10 c किती आहे 10. ह्या व्हॅल्यूज दिल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल आता या ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू आता या ठिकाणी बघायचं आहे की b काय आपल्या या ठिकाणी b आहे -5 मायनसची साईड -4 ओके. या थोडा आपण यासाठी लिहून घेऊ 4 घेतला. a काय आपला a आहे 2 आणि c काय आहे 10 इंटू 10 या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचा. आता त्या ठिकाणी 5² 25 2 निगेटिव्ह नंबर स्क्वेअर काय कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा वर्ग हा कधीही काय असतो पॉझिटिव्ह असतो. कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. मग 25 घेतला आपण ओके. नंतर -4 इंटू 2 जर केलं तर आपल्याला मिळतो 8 -8 इंटू 10 केलं तर -80 आपल्याला मिळतो -80. मग -25 जर आपल्याला काय मिळतो त्या ठिकाणी 55 मोठ्या संख्येची साईन म्हणजे -55 आपल्याला मिळतो. म्हणजे डेल्टा आपल्याला काय मिळाला -55. या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचंय. तसंच आपल्याला आणखी एक शेवटचं उदाहरण बघायचं की काय
√2x² प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. काय करायचं या ठिकाणी पण ए बी सी करायचं अगोदर सुरुवातीला आपल्याला कम्पेअर करायचंय. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ कम्पेअरिंग √2x² प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी आपल्याला कम्पेअरिंग करायचं आहे. मग आता आपण कम्पेअरिंग केल्यानंतर आता कशाची कम्पेअर करायचं विथ या ठिकाणी ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता कम्पेअर करायचं आपल्याला. ओके मग a म्हणजे तुम्हाला ओके a आहे √2 b आहे 4 आणि c आहे 2√2 c आहे 2√2 आहे या पद्धतीने घेतलं. मग आता हे घेतल्यानंतर आपण या ठिकाणी लिहून घेऊ डेल्टा b² मायनस 4ac डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. बघा डेल्टा म्हणजे काय b² मायनस 4ac इज इक्वल टू आता काय करायचं या ठिकाणी आपल्याला b² आपला b आहे आपल्याला घ्यायचा आहे b² b आहे 4 ओके 4² मायनस 4 a काय आपल्याला या ठिकाणी a आहे √2 आणि c आहे 2√2 आहे. ओके या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. बघा 4 2 जा 8 आणि √2 × √2 मिळतो 2 मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपण इथं लिहून घेऊ 4² मिळाला आपल्याला 16 आणि या ठिकाणी 4 2 जा 8 मायनस 8 आणि √2 × √2 मिळतो 2 मिळतो आणि 8 2 जा 16 म्हणजे मायनस 16. ओके म्हणजे डेल्टा मिळाला आपल्याला 16 मायनस 16 आपल्याला मिळाला डेल्टा इज इक्वल टू काय मिळाला 0 मिळाला. बघा तर काय √2 × √2 √4 आणि 4चा स्क्वेअर रूट काय म्हणतो 2 म्हणून त्या ठिकाणी काय आला √2 × 2 म्हणजे √2 × √2 2 मिळतो आणि या ठिकाणी हा -4 × 2 8 मायनस 8 आणि √2 × √2 2 म्हणजे 4 2 जा 8 प्लस 8 2 जा 16 या पद्धतीने 16 मायनस 16 आपल्याला या ठिकाणी काय मिळाला 0 डेल्टा काय मिळाला 0. या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणं म्हणजेच का b² मायनस 4ac म्हणजेच डेल्टा त्याला आपण काय म्हणत असतो डिस्क्रिमिनंट म्हणत असतो. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण पाहिलं. अतिशय सोपं आहे. टेक स्क्रीनशॉट. आता आपल्याला पुढचा जो तिसरा क्वेश्चन दिला आहे तो बघायचा आहे. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. कशा पद्धतीने रूट्स काढता येतील आपल्याला. रूट्स कसे रिअल आहे रिअल अँड अनइक्वल आहे रिअल अँड इक्वल आहे की नॉट रिअल आहे ते आपल्याला याच्यामध्ये सोडवायचं आहे. बघा तर काय पहिलं आहे की x² मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कम्पेअर करावं लागेल. comparing x² minus 4x plus 4 is equal to 0. याला या ठिकाणी आपल्याला कम्पेअर कशाशी करावं लागेल. या ठिकाणी कम्पेअर करावं लागेल विथ ax² plus bx plus c is equal to 0. मग या ठिकाणी आपल्याला a काय आहे ते बघावं लागेल. a is equal to b is equal to and c is equal to. आता बघा a काय आपला या ठिकाणी कुठली संख्या नाही म्हणजे या ठिकाणी 1 इथं काय या ठिकाणी आहे -4 आणि या ठिकाणी c काय आपला 4. या पद्धतीने a b आणि c आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल त्याची व्हॅल्यूज काढावी लागतील. a b c काढल्यानंतर आपल्याला आता काय करावं लागेल. या ठिकाणी आपल्याला डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac इज इक्वल टू आता आपल्याला बी काय आपला -4 -4² मायनस
4 इंटू ए काय 1 इंटू सी काय 4 या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागेल. आता कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा जो स्क्वेअर असतो तो काय असतो, कधी पॉझिटिव्ह असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल इज इक्वल टू 16 मायनस 4 इंटू 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16 मायनस म्हणून मायनस 16 या ठिकाणी आला. 16 मायनस 16 0 म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेल्टा काय मिळाला 0. या पद्धतीने म्हणजे डेल्टा 0 मिळाल्यानंतर आता आपल्याला माहिती की डेल्टा या ठिकाणी जर इक्वल राहिला म्हणजे डेल्टा जर इक्वल राहिला डेल्टा तर त्यावेळेस काय असतो रिअल अँड इक्वल द रूट्स. मग आपण या ठिकाणी लिहू द रूट्स आर इक्वल, the roots are real and equal, real and equal. इक्वल कशावरून त्या ठिकाणी 0 आणि डेल्टा काय इक्वल आहे म्हणून रिअल अँड इक्वल आलेले आहेत. ओके. आणि त्याच पद्धतीने पुढचा आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी 2y² minus 7y plus 2 is equal to 0. आता या एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला सुरुवातीला कंपेअरिंग करावं लागेल. कंपेअरिंग या ठिकाणी 2 इक्वेशन आहे या ठिकाणी घ्यावं लागेल 2y घ्यावं लागेल 2y² minus 7y plus 2 is equal to 0 with आपल्याला कंपेअर कोणासोबत करायचं या ठिकाणी वाय म्हणून आपण वाय घेऊ म्हणजेच आपण घेऊ y² प्लस या ठिकाणी y² सॉरी कंपेअर करावं लागेल आपल्याला ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या पद्धतीने आपल्याला कंपेअर करावं लागेल. मग a b c आपल्याला माहिती a या ठिकाणी 2 आहे a आहे 2 b आहे b इज इक्वल टू -7 आणि त्याच पद्धतीने c आहे c इज इक्वल टू 2. या पद्धतीने a b c काढल्यानंतर आता आपल्याला पुढे डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac ओके या पद्धतीने लिहायचं आहे. डेल्टा इज इक्वल टू डेल्टा इक्वल काय आहे b² - 4ac म्हणजेच तो डेल्टा असतो. ओके या पद्धतीने लिहून घ्यायचं. मग b² आहे b आहे -7 -7² minus 4 into a काय आपला a आहे 2 into b काय आहे b पण आहे into c काय 2 या पद्धतीने यायचं. मग 7² मायनस संख्येचा स्क्वेअर तर एक पॉझिटिव्ह म्हणजे 49 आपल्याला या ठिकाणी मिळाला. 4 2 चा 8 -8 2 चा -16 मी या ठिकाणी -16 घेतला तर आता आपल्याला 49 - 16 जर केलं तर आपल्याला मिळतो 33 मिळतो. काय मिळतो 33. ओके 33 मिळतो. डेल्टा इज इक्वल टू 30 किती मिळाला 33. म्हणजेच आता 33 मिळाला म्हणजेच काय तो मोठा आहे. म्हणजेच आपण जर म्हणाले की डेल्टा या ठिकाणी डेल्टा लहान आहे कोणापेक्षा या ठिकाणी या 33 पेक्षा लहान आहे तेव्हा या पद्धतीने ग्रेटर आहे. आणि जेव्हा ग्रेटर असतो म्हणजेच त्या ठिकाणी काय असतं ते ग्रेटर असल्या कारणाने या ठिकाणी येतं आपण या ठिकाणी लिहू शकतो द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल आहे. रिअल अँड काय आहे अनइक्वल आहे. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं समजेस काय आहे तर रिअल अँड अनइक्वल डेल्टा इज इक्वल टू 33. ओके या पद्धतीने आणि शेवटचा आहे m² + 2m + 9 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला कंपेअर करावं लागेल. कंपेअरिंग m² + 2m + 9 इज इक्वल टू 0 या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी कंपेअरिंग विथ कोणासोबत त्या ठिकाणी
एम आहे म्हणून या ठिकाणी am स्क्वेअर प्लस या ठिकाणी आपण 2m प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. मग बघा आता या ठिकाणी a b आणि c आपल्याला करायचं आहे. मग a बघा आता a काय तुमच्या या ठिकाणी आहे कुठली संख्या म्हणून वरील b काय आहे 2 b काय 2 आणि c काय 9 या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. मग आता काय करणार आपण लिहू या ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. मग बी काय 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए काय 1 इंटू बी काय 9. ओके या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. म्हणजेच 2 स्क्वेअर काय आला 4 आणि या ठिकाणी 9 म्हणजे 9 4 काय आला आपल्याला त्या ठिकाणी 36 मायनस 36 मायनस आहे म्हणून मायनस होते. मग 4 मायनस 36 मोठ्या संख्येचे साइन लावावं लागेल म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळतो 32 मिळतो. कसा मिळाला तो मायनस 32 मिळाला. डेल्टा इज इक्वल टू मायनस 32 आपल्याला मिळाला. म्हणजेच आता काय मायनस आहे. ओके म्हणजे हा काय त्या ठिकाणी मायनस असल्या कारणाने आपल्याला काय आलं नॉट रियल मिळाला. द रूट्स म्हणून आपण या ठिकाणी लिहू द रूट्स आर नॉट रियल या पद्धतीने आपण घेत असतो. अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी महत्वाचं समजणं म्हणजे काय की जेव्हा या उदाहरणामध्ये डेल्टाचं जेव्हा इक्वल असतं आपल्याला माहिती डेल्टाचा इक्वल जेव्हा असतं त्यावेळेस ते काय असतं रियल अँड इक्वल असतं. आणि त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला दिलेलं होतं की डेल्टा हा कसा जेव्हा मोठा असतो डेल्टा जेव्हा मोठा असतो तेव्हा या उदाहरणामध्ये ओके तेव्हा काय असतं ठिकाणी रियल अँड अनइक्वल असतं. आणि त्याच पद्धतीने शेवटी काय असतं की डेल्टा हा लहान असतो हा डेल्टा लेस दॅन 0 तेव्हा काय असतं त्या ठिकाणी लेस दॅन म्हणजेच काय मायनस मध्ये येतं म्हणजेच काय असतं ते नॉट रियल असतं. या पद्धतीने आपण समजून घेतलं. तर टेक अ स्क्रीनशॉट. आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधील पहिला दुसरा आणि तिसरा क्वेश्चन बघून घेतला आणि आता आपल्याला पुढील जो पार्ट आहे त्या पुढील पार्ट मध्ये आपण चौथा पाचवा आणि सहावा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला बघायचा आहे. तेही अतिशय सोपे आहेत. 6वा आणि 7वा हे आपल्याला पूर्ण तिसरा चौथा पाचवा आणि तिसरा बघितला गेला. चौथा पाचवा 6वा आणि 7वा आपल्याला बघायचे आहे. तर अशा पद्धतीची उदाहरणं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.